या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी होत असलेल्या सभेला आपण प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खास करून आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आपण सगळे लाडके भाऊ आणि ज्येष्ठ नागरिक बंधू आणि पत्रकार बंधू, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये असताना ही निवडणूक आपण नेमकी का लढतोय? भविष्यामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जे पक्ष, ज्या पक्षाचे नेते या ठिकाणी येत आहेत, आमदारकीच्या माध्यमातून, खासदारकीच्या माध्यमातून गेल्या 1.5-2 वर्षापासून काय केलं आणि भविष्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत, हे वास्तविक पाहता होणाऱ्या प्रचाराच्या सभेमध्ये सांगणं अपेक्षित असतं. आणि माझा सवाल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या समोर उभ्या राहिलेल्या पक्षाला आहे, आमच्या समोर उभा राहिलेल्या उमेदवाराला, त्यासोबत उमेदवारांना उभं करणाऱ्या नेत्यांना माझा सवाल आहे. गेल्या जवळजवळ 1.5 वर्षापासून आपणाला या विधानसभा मतदारसंघाचं आमदार या जनतेनं केलं. प्रचंड मोठा विश्वास. आपल्या कामाचा हिशोब द्यावा लागेल आणि ते हिशोब घेऊन आपण मत मागायला आलं पाहिजे. हा पहिला विषय आहे. ते इथं मत मागायला येतील, त्याच्यासोबत शिवाजीराव तुम्ही केलेले खासदार पण येतील. सांगत होतो शिवाजीराव कशाला नादाला लागताय, अरे आपलं कसं बी होतं ते कामाचं होतं. नाही ऐकलं शिवाजीराव आजपर्यंत ज्या लोकांनी मदत केलं त्याला कुणालाच सोडलं नाही. तुमचं काय आहे? झालं गेलं, दिलदारपणे मदत केली, मदतीची परतफेड पण करतात, आता काळजी नाही. पण या ठिकाणी मी त्यांनाही माझा सवाल आहे. 1.5-2 वर्ष झाले आपल्याला खासदार केले. जेव्हा इथं याल ना, मत मागाल ना, तेव्हा केलेल्या कामाची यादी घेऊन या. काय तुम्ही तुमच्या या मतदारसंघामध्ये दिवे लावले, पंथी लावली, मेणबत्ती लावली, काही लावलं हे सांगायला या. आणि भविष्यात काय करणार आहे सांगायला या. आजपर्यंत 1.5 वर्षामध्ये, 1.25-2 वर्षामध्ये नया दमडीचं काम ज्या लोकांनी केलं नाही, ती लोक तुम्हाला मते मागायला येणार आहेत. ज्या बबनदादा शिंदेनी एक विचाराचं, संस्कृतीचं, विकासाचं राजकारण या भागात 30-35 वर्ष केलं, त्या मतदारसंघामध्ये लबाडांची टोळी आता राजकारण करत फिरते. काही नाही, कोण सांगतंय शक्तीपीठ करतोय, कोण सांगतंय MIDC, कोण सांगतंय अन्य काय, सगळ्या गोष्टी सांगतायत. पण आपल्याला, मला मनापासून या ठिकाणी सांगायचं आहे की या लोकांच्या मध्ये काही क्षमता नाही, काही काम करू शकत नाही. शिवाजीराव काय इथे येऊन सांगणार आहे? पालकमंत्र्यांनी आम्हाला 1 रुपयाचा निधी दिला नाही. पालकमंत्र्यांनी आम्हाला 1 रुपयाचा निधी दिला नाही, म्हणजे आमदार नाही त्यांना देत आहे. आता जे स्वतः त्याला 1 रुपया मिळत नाही, तुम्हाला काय देणार आहे? काय देणार आहे सांगा? अरे बाबा, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून तुमचा जयाभाऊ पालकमंत्री म्हणून काम करतो.
राज्याच्या ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पक्षानं आपली सेवा करण्याची संधी मला दिली आहे. आणि जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, आमच्या महिला भगिनींचं बचत गट असतील, हे सगळ्या व्यवस्था ह्या ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात आणि ग्राम विकास खात्याच्या माध्यमातूनच या सगळ्या संस्थांना निधी मिळतो. मग ग्रामपंचायतीचं कार्यालय असेल, गावाचा अंतर्गत रस्ता असेल, गावातलं गटरचं काम असेल, गावातल्या मंदिराचं काम असेल, गावातल्या स्मशानभूमीचं काम असेल, गावातल्या स्मशानभूमीतला कट्टा बांधायचं काम असेल, कुठलं गावातलं जे जे काम करायचे ते सगळं काम करायचं असेल तर ग्राम विकास खात्याच्या माध्यमातूनच होतं. म्हणून ही ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येणारं जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. सांगा आमदार साहेब, तुमची जिल्हा परिषद येणारच नाही, पण अगदीच खूप मोठा अपघात झाला आणि आलाच तर निधी कुणाकडे मागणार आहे? तो निधी कुणाकडे मागणार आहे? आणि माझ्याकडे आला तर मिळणार आहे? तुम्हीच सांगताय रुपया महिना मी कोर्टात जाणार आहे. जावा कोर्टात आणा निधी. ज्यांची स्वतःची पात्रता नाही, आमदार फंड सोडून खासदार फंड सोडून देवेंद्रजी आणि सोलापूरमध्ये जयकुमार, सांगा कुठून आणणार आहे? माझी जनतेला विनंती आहे, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. एकदा अनुभव विधानसभेला घेतला, त्या अनुभवाचा परिपाक काय झाला पण सगळ्यांनी बघितलेला आहे. माझी विनंती आहे, मोडलीमच्या MIDC बद्दल अनेक लोक बोलतात. अरे मोडलीमच्या MIDCच्या संदर्भात अनेक प्रश्न उभे करून ही MIDC गायब करण्याचं पाप या भागातल्या लोकप्रतिनिधींनी केलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती बैठक लावली, रणजित भैया पण होता, तुम्ही शिवाजीराव पण होता, सगळेजण आले, म्हणले भाऊ आमची MIDC चोरीला गेली, आमची MIDC आम्हाला पाहिजे. MIDCची बैठक लावली, जमिनीच्या अनेक प्रश्न होते. कलेक्टर महोदयांना असं ट्रेनिंग देऊन ठेवलं होतं आणि हे करता येणार नाही, ते करता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि MIDC बंद करण्याचं पाप. अरे काम चालू करायला, मंजूर करायला वर्षानुवर्ष लागतात आणि मेहनत करायला लागते. आमदाराचं काम नवी MIDC करण्याचं असतं का MIDC बंद करण्याचं असतो? ही MIDC बंद करण्यासाठी मेहनत करणारा घडी, त्याला साथ देणारा तुमचा खासदार. अरे ती बैठक घेतली, त्याला सांगितलं, कलेक्टरला सांगितलं ही MIDC करायला लागेल, ज्या भाषेत सांगितलं ती भाषा इथं सांगणार नाही. पण जोपर्यंत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तोपर्यंत या जिल्ह्यातलं विकास काम आणि मोडणीमची MIDC अडवायला अजून जन्माला यायचं आहे. ही MIDC करून दाखवणार, ही MIDC मोडणीमला करून देणार, इथं MIDC विकसित करणार. हाय दम तर अडवून दाखव, बघू कोणाकोणाचा दम आहे. कोणतरी आला म्हणला शक्तीपीठच मी करतोय. शक्तीपीठ कुठनं? विठ्ठल कारखान्यानं जातो. कुठनं जातो? अरे हा शक्तीपीठ असं मार्ग झाला पाहिजे, ही भूमिका त्या सांगोल्याच्या परिसरातनं जात होता. जिथं नागपूर गोवा हायवे आहे तो हायवे जातो, तिथून त्याला पॅरलल जात होता. मुख्यमंत्री महोदयांना या जयकुमार गोरेनं विनंती केली, सांगितलं साहेब या भागातनं पहिला हायवे जातोय, दुसरा हायवे आमच्या या भागातनं माड्याच्या परिसरातनं अकलूज माळशिरस मार्गे, शिंगणापूर शिंगणापूर मार्गे, तसाच पुढं गोंदवलेच्या मार्गे, पुढं मायनी विट्याच्या मार्गे, आष्ट्यावरनं इस्लामपूरच्या मार्गे तो ज्योतिबाच्या पायथ्यातनं चंदगडला घेऊन जावा. आमच्या ज्या भागाचा विकास झाला नाही त्या भागातनं हायवे गेला,
तर या भागामध्ये समृद्धी येईल, या भागाचा विकास होईल, हे भाग दळणवळणानं जोडला जाईल आणि आमच्या भागाला महत्त्व येईल. म्हणून मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की हा शक्तिपीठ मार्ग आमच्या भागातनं गेला पाहिजे आणि मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं आदेश दिले आणि हा शक्तिपीठ मार्ग त्या भागातनं बदलून या भागातनं नेला. शिंगणापूर, गोंदवले, माढ्याच्या भागातनं असाच पुढं नेला आणि हे म्हणे शक्तिपीठ मार्ग मीच मंजूर केला. अरे बाबा, वाजत राहणं फक्त नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं. वाजंत्री स्टेजवर चढला तर माणसं काय करतील? आणि आमचे वाजंत्री बांधव ते इमानदार असतात. त्याला सुद्धा माहिती आहे स्टेजच्या जवळ नवरदेवाला सोडला की आपलं जायचं असते. हे सारखं स्टेजवर चढते, सारखं मी केलं म्हणते. काय आहे? अरे या MIDC मार्ग मुख्यमंत्र्यांचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा शक्तिपीठ मार्ग आमच्या माढ्यातनं असाच पुढं माळशिरस, अकलूज माळशिरस मार्गे तो महामार्ग आमचा शिंगणापूर मार्गे चंदगड आणि तिथून पुढं महामार्ग नेला आणि या भागामध्ये विकासाची दारं उघडं करण्याचं काम या माध्यमातून केलं. असे अनेक विषय तुमच्या माझ्यासाठी आहेत. या सगळ्या विषयाला न्याय देत असताना आपल्याला माहिती आहे अरणचा विषय शिवाजीराव आपण बघितला. पिढ्यानपिढ्या सावताबाबांचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रातनं सावताबाबांचे भक्त त्या ठिकाणी येतात आणि त्या स्मारकाचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. आणि ती भूमिका घेत असताना 150 कोटी रुपयाचा विकासाचा आराखडा आम्ही मंजूर केला. जमिनीचं अधिग्रहण चालू केलं. शिवाजीराव एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्याचा वाटा, त्याचं जे शेतीचा मोबदला आहे तो दिल्याशिवाय काम चालू करणार नाही. पण 150 कोटी रुपयाचा हा आराखडा 200 कोटीचा झाला तरी सुद्धा सावताबाबांचं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी उभं करणार आहे. शिणामाळा उपसा सिंचन योजनेचं काम आहे. आदरणीय बबनदादाच्या माध्यमातून ते काम झालं. पण ते काम पुढे घेऊन जाण्यासाठी आणखीन गावाचा समावेश करण्यासाठी त्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची आवश्यकता आहे. त्या गावांचाही समावेश आदरणीय बबनदादांनी करून घेतला आहे. आमदार साहेब, तुम्ही आमदार झालाय. आता मंजूर झालेल्या योजनेला पैसा आणा की, आणा की. नुसतं भाषण देऊन होतं काय? नौटंक्या करून निघतं का पाणी? अरे त्याला 600 कोटी रुपये, 300 कोटी रुपयाच्या निधीची, 350 कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे. आणि त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे गेलो, माननीय मंत्री विखे पाटील साहेबांच्याकडे गेलो, बैठक लावली आणि त्या 350 कोटी रुपये मंजूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. हा जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, या भागाचा सुपुत्र म्हणून आपल्याला शब्द देतोय. 350 कोटी रुपये येणाऱ्या 6 महिन्याच्या आत मंजूर करून त्या योजनेचं काम चालू करून या भागातल्या लोकांच्या शेताला पाणी द्यायचं काम आम्ही करणार आहे. सांगा आमदार साहेब, तुम्ही काय करणार आहे? अकलूजचं झिंगलं असते तिथे जाऊन काय करणार आहे? ते गावागावात फिरतोय, म्हणतोय भाजपचा सुपडा साफ करणार आहे. अरे बाबा, एवढं साईज तू. भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाला संपवणारा अजून जन्माला यायचं आहे ना, जन्माला यायचं. बाकी सोडून द्या. अरे आपल्या बापजाद्यांनी उभं केलेलं सगळं ऐश्वर संपवण्याचं काम केलं. लोकांना देशोधडीला लावलं, कारखाने बुडवले, पतसंस्था बुडवल्या. जर त्याच भाजपनं वाकडी नजर केली, असं उभं राहायला लागेल. कसं असं कुठं उभं राहतात? कुठं मी नाही म्हणत, तुम्ही म्हणताय. आपला काय संबंध? जनतेने ठरवले.
आणि एवढ्या भानगडी एवढी लपडे तुम्ही दुसऱ्याला शिकवता, बाकीच्याला सांगता. अरे नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, ज्या भागात कधी भारतीय जनता पक्षाचं नामोनिशाण नव्हतं त्या भागात भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर पॅनल उभं केलं. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष उभा राहिला, प्रत्येक नगरपालिकेमध्ये लढाई केली. आणि 2017 साली भारतीय जनता पक्षाचे फक्त 31 नगरसेवक होते. 31 नगरसेवक, त्यातले 21 नगरसेवक त्या अक्कलकोट नगरपालिकेचे होते. अख्ख्या जिल्ह्यामध्ये 10 नगरसेवक होते. त्या भारतीय जनता पक्षानं निवडणूक लढली, ताकदीनं लढली आणि बघता बघता 144 नगरसेवक निवडून आणले. 144 नगरसेवक, 3 ठिकाणी 4 ठिकाणी नगराध्यक्ष केले, 3 ठिकाणी बहुमत केलं. ही ताकद भारतीय जनता पक्षाची होती. 7 नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत आहे आणि जिथं नव्हतं तिथं आमचा पक्ष उभा राहिला. मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आले. मला सांगा, तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करता, अकलूज सोडून तुतारी कुठंच वाजली नाही, कुठंच नाही. अकलूजमध्ये सुद्धा अरे साधी पोरं उभं राहिली, ज्या अकलूजमध्ये बूथ लावायची कल्पना कधी नव्हते, कधी बूथ कोण लावू शकत नव्हतं. त्या अकलूजमध्ये आमच्या साध्या पोरांनी 10,000 मतं घेतली आणि गल्ली बोळातनं कडी फिरत होतं. मोहिते पाटील गल्लीत, या गल्लीत एक पाटील, त्या गल्लीत एक पाटील, त्या गल्लीत एक ताई, या गल्लीत एक ताई, आणि म्हणे सुपडा साफ करणार. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली. 102 पैकी 87 जागा भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर निवडून आणल्या. तिथं तुतारी एक जागा नाही आली, एक जागा. सुपडा साहेब कुणाच झालाय? कुणाच झालाय? काँग्रेस 2, तुतारी 1, MIM 8. MIM न सुद्धा आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करणार आहे. आज सांगतो, लावा ताकद. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बसणार आहे आणि त्यामध्ये आमच्या वंदनाताई असणार आहेत. त्या भागाच्या विकासासाठी मी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो. या भागातल्या सगळ्या पायाभूत सुविधा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येतात. ते सगळीच्या सगळी कामं फक्त आणि फक्त ग्रामविकास खात्यातनं मंजूर होतात आणि राहिलेली कामं DPDCतनं मंजूर होतात. ग्रामविकास खातं माझ्याकडे आहे, पालकमंत्री म्हणून DPDC माझ्याकडे आहे. सांगा हे कुठनं काम आणणार आहेत, सांगा हे कुठनं विकास करणार आहेत, कुठून पैसा आणणार आहेत. रोज रडतात पालकमंत्री आम्हाला पैसे देणार. साधी माणसं. आमचा रणजित भैयाला आला DPDCतनं 15 कोटी रुपये एका दिवसात घेऊन आला. इथं मोडलीमला 50 लाख दिलेत. मी आज सांगतो तुम्हाला, प्रत्येक गटात जाऊन माझा शब्द आहे, तुमचा आमदार आहे ना, 5 वर्षात प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये मिळून 25 कोटी रुपये फंड 5 वर्षाचा. किती 1 वर्ष गेले, 5 वजा करा, किती राहिलं? 20 कोटीच्या वर रुपये आणू शकत नाही. आणि तो बी अख्ख्या मतदारसंघात. वंदनाताईला निवडून द्या, आमदारापेक्षा 1 कोटी रुपये जास्त देतो. आमदार 20 कोटी रुपये, वंदनाताई 21 कोटी रुपये. भैयाच्या नादी लागूच नका, बाकीचा विषय सोडून द्या, बाकीचं सोडून द्या. त्यामुळे आपल्याला मला सांगायचंय, अशा अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवाजीराव मगाशी कानात मला म्हणले, भाऊ तुमच्याकडे 25-15च्या माध्यमातून आमच्या गावाला पैसे द्या. या मोडलीहून जिल्हा परिषदेतल्या शाळेसाठी 11 खोल्या द्या. सांगा आमदार साहेब, या 11 खोल्या कुठनं देणार आहे?
बघा मागून एकदा. शिवाजीराव, या 11च्या 11 या शाळेच्या खोल्या मंजूर झाल्याचं मी घोषित करतो. 11च्या 11 शाळेच्या खोल्या बांधून आपण देऊ आणि या गावाचा प्रश्न या खोल्याच्या शाळेचा संपू. या भावातल्या आमच्या मुस्लिम समाज बांधवांचा ईदगाचा विषय. समाज बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही द्या आमच्या शिवाजीरावांच्या पत्नीला मत, द्या आमच्या भारतीय जनता पक्षाला मत. ईदगाह मैदानासाठी 25 लाख रुपयाचा निधी लागतो, तो देऊ आम्ही. काळजी करू नका, जातीपातीच्या पलीकडचं राजकारण आम्ही करू. त्या मोडलीम गटातल्या पायाभूत सुविधासाठी आमच्या शिवाजीरावांनी 1 कोटी रुपये मागितले. किती? 1 कोटी गावासाठी. गावासाठी कुठलं? गटासाठी 5 कोटी. गटातील अंतर्गत रस्त्यासाठी 1 कोटी रुपयाच्या नागरी सुविधातनं द्या म्हणजे. नागरी सुविधातनं गटातनं 1 लाख रुपये द्या. शिवाजीराव 2 कोटी चालतील का? अरे मागायचं तर पालकमंत्र्याच्या हिशोबाने मागा ना. माझं म्हणणं आहे, एक लक्षात आपल्या घ्या, मी तर गमती करायला नाही आलो, मी सांगायला तुम्हाला आलोय. मी राज्याचा ग्रामविकास मंत्री आहे. देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. वरपासून खालीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सोलापुरात पण भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आपण एका सुरानं सगळ्या सदस्यांना सोबत घेतलं आणि इथला सदस्य निवडून दिला तर दिल्लीतला आलेला पैसा डायरेक्ट मोडलीमध्ये येईल. दिल्लीत आलेला पैसा मोडलीमच्या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये विकास होईल. मुंबईत आलेला पैसा या मोडलीम गटाचा विकास करेल. पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. खात्याचा मंत्री म्हणून पण सोबत आहे. अरे माझ्या खात्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना आहे, माझ्या खात्यामध्ये प्रधानमंत्री सडक योजना आहे, माझ्या खात्यामध्ये 25-15 आहे, माझ्या खात्यामध्ये 30-54 आहे, माझ्या खात्यामध्ये 50-54 आहे, माझ्या खात्यामध्ये पूल पण करता येतं, माझ्या खात्यामध्ये स्मशानभूमी पण करता येते, माझ्या खात्यामध्ये अंतर्गत रस्ता करता येतो, माझ्याच खात्यामध्ये देवाचं मंदिर करता येतं, माझ्याच खात्यामध्ये हायमास पण बसवता येतो, माझ्याच खात्यातनं DP पण बसवता येतो, माझ्याच खात्यातनं गावासाठी लागेल ते करता येतं. ते फक्त ग्रामविकास खात्यातनं होतं. आणि मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी खात्याचा मंत्री आहे. तेव्हा माझी सगळ्या सोलापूरच्या जनतेला विनंती आहे, सोलापूरची जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्या. तुम्ही सांगाल ते काम करण्यासाठी हा जयकुमार गोरे बांधील आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या साथीनं आमच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना लागेल ती ताकद देऊ. सगळ्या गावागावामध्ये विकासाचं काम उभं करू आणि ते करण्यासाठी तो शब्द देण्यासाठी आज मोडलीमला मिळालोय. जी चूक विधानसभेला केली, जी चूक लोकसभेला केली, साक्षीदार मागेच बसलेत. चूक केल्यावर काय होतं ते त्यांनाच माहिती आहे. काय मला कळलं नाही. सगळं गडी सोडून गेलो आणि हा गडी तिथं चिकटला. आणि माझा मित्र आहे पहिल्यापासून. मी सांगितलं गडी माझा फोन घ्यायचा, सांगा जिकडं लीड एवढं, तिकडं लीड तेवढं, भाऊ असं होते, भाऊ तसं होते. हरकत नाही, चला दिल्या घरी सुखी राहा, पण नांदून दाखवा. शेवटी प्रेमाचं हक्काचं घर असतं ते नातं आपलं हृदयापासूनचं. शिवाजीराव हे नातं हृदयापासूनचं. रणजित दादाने आपण बघितलं असेल, खासदार असताना कोट्यावधी रुपयाची कामं या भागामध्ये रस्त्याच्या रूपानं, पाणी योजनेच्या रूपानं, रेल्वेच्या रूपानं केली. या भागाचा विकास केला. आणि मला सांगा, 1.5 वर्ष झालं रोज येते आणि म्हणते पालकमंत्री निधी दिला, मी कोर्टात जातो. मी काय म्हणते पुन्हा, ह्याचा सुपडा साफ करतो, त्याचा सुपडा साफ करतो, आधे इधर आधे उधर, पिछे काय अकलूस काय आहे मागं. तेवढंच मर्यादित राहिलं आता, त्याच्या पलीकडे रे. आणि इथं येऊन लोकांना धमक्या देते, हे करतो ते करतो, हे करतो ते करतो. मध्येच जात आहे म्हणतंय कोणतरी, मोरमल्याकडे बघतो, वाळवल्याकडे बघतो. काय बघतो, काय बघतो. 50 वेळा देवेंद्रजीकडे जाते, मला वाचवा म्हणतो, इथे येऊन म्हणतोय बघतो.
गाडी काढणं चाललंय, सावली आहे गाडीची, राहा ना सावलीत नीट. सावली काढली तर काय होईल? ऊन लागेल. तेव्हा थोडं जबाबदारीनं वागा, जबाबदारीनं बोला. काचेच्या घरात राहणारानं कॉन्क्रीटच्या घरावर दगड मारू नये. माझी विनंती आहे, आम्ही कुणाच्या वाटेला जात नहीं. हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आते उसे छोड़ते नहीं. अपना फंडा क्लियर. मी धमकी देत नाही, बाकी काही बोलत नाही. माझी विनंती एवढीच आहे की इथं राजकारण झालं पाहिजे, ते विकासाचं झालं पाहिजे. इथं संघर्ष झाला पाहिजे, तो विकास कामाच्या बाबतीत झाला पाहिजे. शिवाजीरावनी 2 कामं केली, आम्ही 4 करू. रणजितभाईनं 3 कामे केली, आम्ही 6 करू. पालकमंत्र्यांना 8 कामं केली, आम्ही 16 करू. ही स्पर्धा असली पाहिजे ना, ही स्पर्धा असली पाहिजे ना. सीना माराचं पाणी आपल्याला आणायचे, त्यासाठी स्पर्धा असू दे ना. MIDC चालू करायची स्पर्धा असू दे ना, बंद करायची. हां, अरे शक्तीपीठ मुख्यमंत्री आणतायत, अन्य करायचं ना. देवेंद्र फडणवीस साहेब शक्तीपीठ आणतायत, सांगा ना बाबा काय बिघडतंय? दाखवा ना मनाचा मोठेपणा. कधी चलती माझं, मीच करतोय. असं कुठल्याही मुलाचं बारसं घातलं तर मारतील का नाही माणसं? हा, दिसल ते माझं, दिसल ते माझं, असं कसं चालेल? तर माझं म्हणणं आहे की बाबांनो, जे तुम्ही करता घ्याच आहे, आमचं म्हणणं नाही. आम्ही नाही अडवा येणार. आम्ही विकासाचं, समाजाचं राजकारण करणारी माणसं आहोत. भारतीय जनता पक्षाची संस्कृती दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही विकास करणारी आहे. आपण बघतो लाडक्या बहिणी आमच्या इथं बसलेल्या आहेत. या लाडकी बहीण योजना चालू झाली, आदरणीय देवाभाऊनी चालू केली. आणि ती लाडकी बहीण योजना चालू होताना हेच 2 गडी विधानसभेच्या वेळी काय भाषण करत होते हो? काय? लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती आहे, निवडणूक झाली की बंद करणार आहे. हे सावत्रराव दोन्ही. ताई बंद पडली योजना, लाडकी बहीण योजना बंद पडली. अगं ताई, सक्का भाऊ सुद्धा राखी बांधताना 100 रुपये ताटात टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो आणि मग ताटात 100 रुपये टाकतो. ती बी बायकोनं वय म्हणलं तर 100 रुपये ताटात टाकतो. आमचा देवा भाऊ महिन्याला 1500 रुपये माझ्या बहिणीच्या अकाउंटवर टाकतो. हे आमच्या देवाभाऊचं काम आहे. आमच्या बहिणीचा सन्मान, आमच्या बहिणीला सन्मानानं उभं करण्याचं काम केलं. 100, 200, 500 रुपयेसाठी बहिणीकडे हात पसरायचे आमचे. आणि कधी एवढं भाव मारायचं 500, 100 देताना. कशाला पाहिजे? किती खर्च झालं, किती राहिलं, कुणाला दिलं, हे का नाही? आणि आता हळूच काय म्हणतात, हायतं का तुझ्या अकाउंटला काय शिल्लक? खरं आहे का खोटं आहे सांगा? तुमचा भाऊ खोटा बोलतोय का खरं बोलतोय? हा सन्मान कोणी दिला? कोणी? देवाभाऊने दिला, कमळानं दिला. देण्यात ठेवा. कमळाला विसरू नका, देवाभाऊला विसरू नका. ज्यानं आपल्याला सन्मान दिला, जो आपल्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिला, त्या देवाभाऊच्या पाठीशी उभा राहिला. अरे आमचे सगळे शेतकरी बांधव इथं बसले. सगळ्या शेतकरी बांधवांना सवाल आहे. लोक विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा आमच्या देवाभाऊने शब्द दिला, माझ्या शेतकऱ्याला 5 वर्षासाठी मी लाईट बिल माफ करतोय. हा शब्द देवाभाऊने दिला. 1 वर्ष झालं लाईट बिल भरलं का कोणी? भरलं का कोणी? 1 रुपया लाईट बिल देवाभाऊ आमचा भरून देत नाही शेतकऱ्याला. परवा सीना मारा योजनेचं पाणी सोडायचं होतं, 70 लाख रुपयाचं बिल थांबलं, 80 लाख रुपयाचं बिल थांबलं. आता अधिकारी बाय योजना चालू करत नव्हते. रणजित भैयानं कारखान्यातनं 20 लाख रुपये दिलं, तरी सुद्धा 60 लाख रुपयाचं बिल होतं. अधिकाऱ्यांना फोन केला, तुझ्या लाईट बिलापेक्षा माझ्या शेतकऱ्याचा ऊस महत्वाचा आहे, तुझ्या लाईट बिलापेक्षा माझ्या शेतकऱ्याचं शेती महत्वाचे आहे, त्याला पाणी गेलं पाहिजे. आज पाणी चालू करायचं. पाणी चालू झालं, लाईट बिल नाही भरता.
हे शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण आम्ही करतो. अरे मोदीजीचे 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर आमच्या येतात. फडणवीस साहेबाचे 6,000 रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर येतात. ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्याला सन्मान देण्याचं काम आमचं भारतीय जनता पक्ष मोदीजी देवेंद्रजी करतात. अनेक गडी म्हणतात मग काय खिशातनं येते काय? हा हो आम्ही खिशातनं नाही देत, पण तुझं सरकार होतं तेव्हा खिसा फटला होता काय? हा कुठे गेलता तुझा खिसा? तुमचं होतं ना सरकार काँग्रेसचं, होतं राष्ट्रवादीचं सरकार, तेव्हा आला का शेतकऱ्याला 1 नया रुपया? आला का कधी नया रुपया? आज शेतकऱ्याच्या खात्यावर पैसा येतो. म्हणून विकास काम थांबलंय का? भव्य दिव्य हायवे होत आहेत का इकडून? पालखी मार्ग बघा कसा झालाय. अरे कायम जायचून विठ्ठलाची पूजा करायचं. आमचा वारकरी कुठनं येतोय? खड्ड्यातनं कसा येतोय बघितला कधी? आमच्या भारतीय जनता पक्षानं पालखी मार्ग केला मोदीजींनी, आमच्या नितीन गडकरी साहेबांनी. कसा आहे पालखी मार्ग? त्या विठुरायाचा सन्मान केला, आमच्या वारकरी बांधवाचा सन्मान केला. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातनं कुठलाही वारकरी आला तरी सुपर हायवेनं येतो. आता पायात चप्पल असली नसली तरी सुद्धा त्याच्या पायाला खडा लागत नाही अशा पद्धतीचा हायवे आता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आमच्या मोदीजींनी केला. ही कामं होत आहेत का नाही होत आहेत? आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की माझ्या शेतकऱ्याचं कर्जमाफ मी माझं सरकार आल्यावर करणार आहे. आता देवेंद्रजींनी शब्द दिलाय जून जुलै महिन्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवाचं कर्ज माफ आमचं सरकार करणार आहे. हा शब्द देऊन आमचं सरकार काम करतं. जो शब्द दिला त्या शब्दाच्या पूर्तीसाठी आमचे मुख्यमंत्री काम करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त होतोय. रस्त्याचं दळणवळणाची साधनं उभी राहत आहेत, शहराचा विकास होतोय. परवा दाऊसला गेले मुख्यमंत्री, 40 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, त्यातली 1 लाख कोटी रुपये आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येईल. आमच्या मुलांच्या हाताला काम मिळेल. आमची मुलं जे बेकार फिरतात ती आता स्वतःच्या पायावर उभी राहतील. अशा पद्धतीचं काम या भागामध्ये उभं राहतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मला आपल्याला सांगायचं आहे की अशा अनेक गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत. वेळ कमी आहे पण मी सांगेन आपल्याला. अनेक गडी येतं म्हणजे मी विधानसभेत हे बोललो, विधानसभेत ते बोललो. बोलून काय करायचं? झालं काय? काय झालं सांगा ना, बोललेल्यातलं एखादं. म्हणून माझी विनंती आहे, अरे जी चूक विधानसभेला केली ती चूक पुन्हा करू नका. लोकसभेला केली ती चूक पुन्हा करू नका. अरे ह्याला दारच नाही, जागाच नाही कुठं जायला. पैसे मागायला ना मोदीजीकडे जाऊ शकतात, ना देवेंद्रजीकडे जाऊ शकतात, ना पालकमंत्र्याकडे येऊ शकतात. कुठून आणणार? कारण जिथं जाईल तिथं लबाडी. याच्याशिवाय काम केलं नाही. माझी विनंती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आहे, आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या या तिन्ही उमेदवाराच्या पाठीशी आपण उभं राहावा. या तिन्ही उमेदवाराच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावा. शिवाजीरावने सांगितलंय, आत्ता आले, या भागातल्या आमच्या शेतकरी बांधवांना लाईटचा लोड पडतो. अनेक ठिकाणी DPवर लोड आहे, त्या ठिकाणच्या मोटरा शेतकऱ्यांच्या चालत नाहीत. गावागावात हा प्रश्न आहे ना, गावागावातला प्रश्न आहे. आमच्या मोडलीम जिल्हा परिषद गटासाठी 25 DPची आवश्यकता आहे. किती? 25. वंदनाताईंना निवडून द्या. निवडून दिल्यानंतर जयकुमार गोरेचा शब्द आहे, 8व्या दिवशी 25च्या 25 DP मंजूर करून देतो या भागातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना. आणि 1 नया रुपया भरायचा नाही. नया माझ्याकडे याचं, माझा चहा प्यायचा आणि DP घेऊन यायचं. 1 नया पैसा लागत नाही आपल्याकडे. 25च्या 25 DP आपण करून देऊ. या भागातला प्रश्न कुठलाही सांगा, काम कुठलंही सांगा, नाही झालं तर माझा कान पकडा, नाही झालं तर माझा कान पकडा. शब्दाला जागणारी औलाद आहे, शेतकऱ्याचं पोरगा आहे. माझा बाप आमदार खासदार मंत्री नव्हता.
एका साध्या शेतकऱ्याचं पोरग मानखटावच्या दुष्काळी भागातनं कामाला सुरुवात केली. ज्या मानखटावला दुष्काळी तालुका म्हणून अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत देश ओळखायचा, त्या दुष्काळ संपवण्याचा संकल्प केला आणि आज माझा मानखटाव दुष्काळ मुक्तीकडे चालला आहे. ज्या तालुक्यामध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांड मिळत नव्हतं, तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस पाहिजे म्हटलं तरी सुद्धा तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस पाहिजे म्हटलं तर कुठल्या तरी बाजूच्या तालुक्यातनं ट्रॅक्टर याचा ऊस बाजारपेठांना याचा एक एक ऊस विकत घ्यायचा, मग तुळशी बारशीचं लग्न करायचं. त्या तालुक्यात आज 5 साखर कारखाने आहेत आणि 5 कारखान्याला लागेल एवढा ऊस माझ्या तालुक्यातनं बाहेर जातो. आज माझा मानखटाव दुष्काळ मुक्तीकडे चाललाय. जो शब्द मी माझ्या तालुक्याला दिला तो पाळला, जो शब्द जिल्ह्याला दिला तो पाळला आणि आज सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतोय. जो दिला तो प्रत्येक शब्द लिहून ठेवा. पत्रकार बांधवांना माझं सांगणं आहे, जेव्हा कधी पुन्हा येईन तेव्हा सांगा गोरे साहेब तुम्ही 25 DP देतो म्हणला होता, सांगा गोरे साहेब सिन्हा मालाच्या योजनेला पैसे देतो म्हणला होता, सांगा गोरे साहेब या भागामध्ये हे तुम्ही बोलला होता. हे सगळं करण्यासाठी तुम्ही शब्द दिला होता, ते झालं का नाही? चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या येतात. मला कळलं झालं, मी कॉलेज असताना कधीच चिठ्ठी आली नाही. इथं जसं दुपारपासून चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या, हे पुन्हा एक चिठ्ठी. रेल्वेचं कार्गो चालक आहे काय? रेल्वेचं काय आता इथं सांगितलं. हे कुठलं गाव आहे? लवळ ते सपाटणे रस्ता, लवळ ते हुळे रस्ता, या दोन्ही रस्त्यांना मुख्यमंत्री सडक योजनेतनं मान्यता दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे. आणि सुदैवानं तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री सडक योजनेचा मी मंत्री आहे. या दोन्ही रस्त्यांना मान्यता दिली. फक्त गावातनं लीड पाहिजे, गावातनं लीड पाहिजे. दोन्ही रस्ता मंजूर करून गावातनं लीड पाहिजे. अनेक विषय सांगितले आणि माढा तालुक्यातल्या मोठ्या गावात तालुक्यातल्या आमच्या बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार पाहिजे. आपण एक प्लॅन करा दादा, कारण सगळ्या ठिकाणावरून सगळे पैसे एवढे आहेत, या पैशाचं व्यवस्थित प्लॅन करा. प्रत्येक वर्षी 5-10 बौद्ध विहार ठरवा आणि तसा प्लॅन करून घ्या. प्रत्येक वर्षी किमान 10 गावात बौद्ध विहार आपण बांधू आणि या तालुक्याचा बॅकलॉग आपण संपू. मी बोलतोय याचा अर्थ माझ्याकडे देण्याची ताकद आहे. 1000 कोटीचा प्लॅन माझ्या जिल्ह्याचा आहे आणि 50,000 कोटीचं खातं माझं ग्रामविकासचं आहे. तर हा जिल्हा तर माझा आहे. या जिल्ह्याने एवढं प्रेम दिलं, मी बाहेरून येऊन पालकमंत्री झालो. पहिल्या दिवशी बातम्या लागल्या, पण आता सोलापूरवाले म्हणतात पालकमंत्री आमचा आहे. हे आज सोलापूर जिल्ह्यात वास्तव स्वीकारलं. मनोभावी सेवा केली तर माणसं स्वीकारतात. त्यामुळं लबाड बोलू, लबाडाला माणसं जास्त दिवस स्वीकारत नाहीत. त्यामुळे इथल्या लबाडांची कालमर्यादा संपलेली आहे. म्हणून पुन्हा नादी लागू नका, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, या भागातले तिन्ही जिल्हा परिषद सदस्य, दोन्ही पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून द्या आणि बाकी सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा. एवढंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.